हॅलो, मी डॉक्टर मनीषा। मी जेव्हा काही महिलांमध्ये हेअरफॉल बघते तर त्या फक्त हेअरफॉल हे एक सिम्पटम नसून त्याच्या अंडरलाईन काही पॅथॉलॉजी ते इंडिकेट करणारे सिग्नल असू शकतात। काही कॉजेस असतात की जे नॉन मॉडिफायबल असतात, म्हणजे आपण ते चेंज करू शकत नाही, जसे की काही जेनेटिक्स असतील, काही ऑटोइम्युन डिसऑर्डर्स असतील आणि त्याचं सिम्पटम म्हणून जर हेअरफॉल असेल तर आपण त्याला फार टाळू शकत नाही। पण काही कॉजेस असे आहेत की आपण ते इन टाइम डिटेक्ट करून जर ॲक्शन घेतली तर आपला हेअरफॉल हा खूप अंशी कमी होऊ शकतो किंवा बंद पण होऊ शकतो। त्यातले महत्त्वाचे कॉजेस आहेत, नंबर 1 ऑन द लिस्ट इज हॉर्मोनल इम्बॅलन्स। तर बऱ्याच स्त्रियांना पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोममुळे, थायरॉइड डिसऑर्डर्समुळे, आफ्टर डिलिव्हरी की लॅक्टेशन फेज नंतर पण हेअरफॉल असतो किंवा एखाद्या क्रॉनिक इलनेस नंतर, व्हायरल इन्फेक्शन नंतर आपल्याला हे काही चेंजेस होताना दिसतात, त्यामुळे हेअरफॉल असतो। तर हॉर्मोनल चेंजेस हे त्याचं रूट कॉज असतं आणि ते आपल्याला डिटेक्ट करून ते ट्रीट केल्यावरच हेअरफॉल पूर्णतः रिव्हर्ट होतो। 2 नंबर कॉज इज न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज। तर काही गोष्टी अशा आहेत की आपल्या शरीरात रोजच्या रोज भरून आल्या पाहिजेत, तर काही न्यूट्रिशनल एलिमेंट्स जर लॉसेस फुलफिल नाही झाले तर हेअरफॉल जास्त झपाट्याने होताना दिसतो। त्यामध्ये आयरन डेफिशियन्सी ही नंबर 1ला आहे। आयरन डेफिशियन्सी ही खूप कॉमन आहे। ज्या स्त्रियांमध्ये PV ब्लिडिंग हे जास्त प्रमाणात असतं पाळीमध्ये, तर आयरन डेफिशियन्सी होण्याचे चान्सेस जास्त असतात। आयरन डेफिशियन्सी सोबतच बायोटिन डेफिशियन्सी, प्रोटीन डेफिशियन्सी आणि झिंक डेफिशियन्सी हे पण पॉझिटिव्ह फॅक्टर्स आहेत हेअरफॉलसाठी। आणि जेव्हा आपण मोठमोठे इलनेसेस, अगदी खूप मेडिकेशन्स नंतर हेअरफॉल होतो, त्या फेजला टॅलोजन एफ्लुव्हियम असं म्हणतात। तर ही एक टेम्पररी फेज असते आणि ड्यू टू न्यूट्रिशनल करेक्शन, स्लीप मॅनेजमेंट आणि स्ट्रेस मॅनेजमेंट ह्या गोष्टींनी ती रिकवर होऊ शकते। तर जेव्हा केव्हा हेअरफॉल असेल तर डोंट इग्नोर इट की हा फक्त हेअरफॉल आहे, फक्त काही लोकल ट्रीटमेंट्सनीच तो बरा होईल। वी नीड टू follow holistic approach for this. Thank you.